हॉटेल तेजयश हे प्रकाश शिंदेंच्या मालकीचंच। सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, सुषमा अंधारेंचा दावा। अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याची देखील मागणी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न। 48 तासात माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरं जा, शंभूराज देसाई यांचा अंधारेंना इशारा। सुषमा अंधारे यांच्या लढ्याला माझं समर्थन। ठाण्यामध्ये शिंदे राहत असलेल्या परिसरात अनेक डान्स बार, कारवाई झालीच पाहिजे, अंजली दमानी यांचा आरोप। मुंडे शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा। सूत्रांची माहिती, मुंडेंच्या विरोधात अंजली दमानी या सुद्धा बावनकुळेंना भेटल्या। अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक। उद्या हायकोर्टात दिलासा न मिळाल्यास अजित पवार फडणवीसांकडे कोकाटेंचा राजीनामा सुपूर्द करणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटे यांची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य। कोकाटेंजवळची खाती आता अजित पवारांकडे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। तपोवनातील 1800 झाडांच्या तोडी विरोधामध्ये याचिका। हायकोर्टाची राज्य सरकारसह नाशिक आणि महापालिका ट्री अथॉरिटीला नोटीस। 14 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश। सोनं 200 तर चांदी 1000 रुपयांनी महागली। जीएसटीसह सोनं 1,36,000 प्रति तोळा तर चांदी 2,06,000 रुपयांवर।